नमस्कार मित्रांनो. काळ किती निर्दयी असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे तमाशा क्षेत्रातील एकेकाळची गाजलेली गायिका छबू शिरवळकर, जिच्या आवाजाने शाहीर साबळे यांसारखे दिग्गज भारावूनलेले, जिच्या सुरांनी संगीतकार सुधीर फडके यांनाही विंगेत येऊन पाहायला भाग पाडलं. तीच कलावंत आयुष्याच्या उत्तरार्धात एसटी स्टँडवर उभी राहून गाणी म्हणत भीक मागत होती. दुर्दैवाने त्यांचा एकही फोटो गुगलवर सापडत नाही. पण तिची ही वेदनादायी अवस्था पाहून दोन दिग्गज कलाकारांचे हृदय हेलावले. एक होते शाहीर साबळे आणि दुसरे होते दादा कोंडके. आज आपण जाणून घेणार आहोत एका अफाट प्रतिभावान कलावंतिणीची हृदयद्रावक कहाणी आणि त्या दोन महान कलाकारांच्या माणुसकीची भावूक गोष्ट. एक हृदयस्पर्शी आठवण सांगताना शाहीर साबळे यांची लेक वसुंधरा साबळे लिहितायत की किती वर्ष झाली या गोष्टीला आठवत नाही. बाबा गावाला काही कामानिमित्त एकटेच गेले होते. 2 दिवसात काम निपटवून ते वाई इथून एसटी पकडून मुंबईकडे यायला निघाले. त्याकाळी एसटी प्रत्येक थांबा घेत घेत प्रवास करायची. गाडी शिरवलला थांबली. बाबा गाडीतच बसून राहिले होते, तर बहुतेक प्रवासी खाली उतरले होते. 10 मिनिटं गाडी थांबणार होती. चहावाले, खाण्याचे पदार्थ विकणारे खिडकीशी येऊन ललचावत होते. इतक्यात बाबांना दुरून रघुनंदन आले आले धरणी माता कानी बोले या गाण्याचे स्वर ऐकू आले. रेडिओ कुठे लागलाय ते बाबा शोधायला लागले. गोड आवाज, सुरांवर पकड, उच्चारात भावपूर्णता. आवाज जवळजवळ येऊ लागला आणि काही क्षणातच काखोटीला एक पोरगं मारलेली कळकट कपड्यातली तरुणी त्यांच्या नजरेला पडली. तल्लीन होऊन गात भीक मागणारी. बाबा सर्द झाले. इतका सुंदर दैवी आवाज असतानाही ही बाई भीक का मागतीये? ती बाबांच्या खिडकीजवळ पोहोचेपर्यंत एसटी सुटायची वेळ झालेली. बाबांनी खिशात हात घालून हाताला लागली ती रक्कम तिच्या हातावर ठेवली. गाडी सुटली, पण तिचे स्वर बाबांचा पाठलाग करत मुंबईपर्यंत आले. घरी पोहोचताच बाबांनी आपल्या शिरवळला राहणाऱ्या मित्राला पत्र टाकून त्या बाईची माहिती मिळवायचा आग्रह केला. बाबा तिच्या आवाजाने इतके प्रभावित झाले की भेटेल त्याला तो किस्सा सांगत राहिले. 8 दिवसांनी शिरवळचं सविस्तर पत्र आलं. ती भिकारीण पूर्वीची एक नामवंत तमाशा कलावंत होती. नाव होतं छबू शिरवळकर. बाबा अवाक झाले. हे नाव त्यांनीही ऐकलं होतं. आता त्यांनी चंगच बांधला त्या मातीत पडलेल्या हिऱ्याला घासून पुसून परत लोकांसमोर आणण्याचा. आणि बाबा त्या तयारीला लागले. मित्राला मनी ऑर्डरने पैसे पाठवून छबू शिरवळकरला मुंबईला आणण्याची गळ घातली. आणि बाबा त्या दैवी आवाजाला पुन्हा एकदा ऐकण्यासाठी उत्सुक होऊन वाट बघू लागले. त्यानंतर छबू शिरवळकर आपल्या कुटुंबासह मुंबईत आली आणि शाहिरांनी तिची राहण्यासहित सगळी व्यवस्था करून तिला आपल्या पार्टीत सामावून घेतलं. तिच्या आवाजात शास्त्रीय संगीतासारख्या उत्स्फूर्त ताणा इतक्या अप्रतिम होत्या की तिने महाराष्ट्र गीताआधी घेतलेली ताण ऐकून त्याकाळी संगीतकार सुधीर फडके कोण गाते हे बघायला विंगेत येऊन पाहायला भाग पाडलं. छबूचं आयुष्य ताळ्यावर आणण्याचा शाहिरांनी बराच प्रयत्न केला, पण तिच्या रोजरोजच्या कौटुंबिक वादावर ते कुठलाच तोडगा काढू शकले नाहीत. परिस्थिती असह्य झाताच त्यांनी छबूला तिच्या कुटुंबासह परत पाठवून दिलं आणि शेवटी ती परत स्टँडवर गाणी म्हणून पोट भरू लागली. अशीच आठवण अभिनेत्री गायिका फैयाज सांगतायत. दादा कोंडके या व्यक्तिमत्वाचा वेगळाच पैलू मला आमच्या विच्छाच्या एका दौऱ्यात पाहायला मिळाला. आम्ही कोल्हापूरचा प्रयोग करून पुण्याला येत होतो. 15 सीटर बस होती आमची. ती वाटेत बंद पडली आणि अखेर आम्हाला ती सोडावीच लागली. मग आम्हाला सातारला थांबावं लागलं. आम्ही एसटी स्टँडवर गेलो तर तिथे एक म्हातारी बाई हातात वाडगं घेऊन अंगावरच्या कापडाच्या चिंध्या झालेल्या स्थितीत भीक मागत होती. आम्हाला कसंही करून रात्रीचा प्रवास करून पुण्याला पोहोचायचंच होतं. त्या बाईला तुकाराम शिंदेंनी ओळखलं. ते म्हणाले, दादा, ही छबू शिरवळकर आहे, गाणारी, एकेकाळची प्रसिद्ध तमाशा कलावंत. आज तिची परिस्थिती अशी झालीये. दादांना धक्काच बसला. ते म्हणाले, पुण्याला आपला प्रयोग संध्याकाळी आहे ना, मग इथे थांबूया. त्यांनी बरीच खटपट करून डाक बंगल्यात आमची उतरायची व्यवस्था केली. सोबत छबू शिरवळकरलाही आम्ही तिथं घेऊन गेलो. दादांनी आणि आम्ही रात्रभर तिच्याकडून लावण्या ऐकल्या. दादांनी तिला आर्थिक मदत करायचं ठरवलं. आम्हीही उत्स्फूर्तपणे आमच्या नाईटमधून थोडे पैसे दादांकडे दिले. दादांनी स्वतःचे पैसे त्यात घालून एक मोठी रक्कम छबू शिरवळकरला दिली. दादा तिला म्हणाले, अगं, तू इतकी मोठी गाणारी आहेस, पण आज तुझ्यावर ही परिस्थिती आलीये की आमच्यातर्फे तुला आर्थिक मदत आहे. इतका दुःखाचा डोंगर त्या बाईवर कोसळला होता. कुठं गाणी सुचणार होती तिला, पण केवळ दादा म्हणतायत म्हणून तिने गाणी ऐकवली.
मला दादांचं हे वेगळंच रूप पाहायला मिळालं त्या दिवशी. पुण्याला येईपर्यंत आमच्या गप्पांमध्ये तोच विषय होता. मित्रांनो, छबू शिरवळकर यांची कहाणी आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. टाळ्यांचा कडकडाट, प्रसिद्धी आणि यश कायमचं नसतं. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि अनेकदा मोठमोठे कलाकारही विस्मृतीत जातात. मात्र अशावेळी शाहीर साबळे आणि दादा कोंडके यांसारखी माणुसकी जपणारी माणसं समाजात असणं किती महत्वाचं आहे हे या घटनेतून दिसून येतं. छबू शिरवळकर ह्या महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक लावणी नृत्यांगना आणि तमाशा कलावंत होत्या. त्यांच्या लावण्या आणि खड्या आवाजातील गाणी महाराष्ट्रभर गाजल्या. छबू शिरवळकर यांचा आवाज आजही इतिहासाच्या पानात जिवंत आहे आणि शाहीर साबळे आणि दादा कोंडके यांची ही संवेदनशीलता त्यांना आणखी महान बनवते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी कलावंतांच्या अनोळखी गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.